नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं सुरुवात निगेटिव्हमध्ये गेलेली, स्लाइटली 50-60 पॉईंट मायनसमध्ये निफ्टी ओपन झालेला, पण त्यानंतरनं ओव्हरऑल मार्केटमध्ये दबावाचा सत्र बघायला मिळाला. कंटिन्यू निफ्टी जे आहे ते डिक्लाइनिंग करत गेले ओपनिंगपासूनच. तेव्हा बँक निफ्टीनं जे कालची मेजर सपोर्ट्स इंटॅक्ट राहिलेले आपण बघितलं, लो लेवल रिकव्हरी काल दिलेली बघितली, ते सगळे सपोर्ट्स आज ब्रेक केले. कालचे लो बँक निफ्टीनं ब्रेक केले आणि एक खराब क्लोजिंग पर्टिक्युलर बँक निफ्टीमध्ये बघायला मिळालं आहे, जे 49,600च्या खाली येतं. 49,500 एक खराब क्लोजिंग आहे, त्यामुळे मार्केटला फर्दर डिक्लाइन कदाचित होते का असं वाटतंय. फक्त निफ्टी इंटॅक्ट आहे अजून, पण निफ्टीसाठी उद्या मेक और ब्रेक लेवल आहे 23,450 ते 500. आपण गेल्याही व्हिडिओमध्ये म्हटलं की जोपर्यंत इंटॅक्ट आहे तोपर्यंत मार्केट रिकवर होण्याचे चान्सेस आहेत आणि ऑलमोस्ट निफ्टी आता तिथे येऊन पोचलेलं आहे. आज कोणतीही मिनिंगफुल रिकव्हरी त्या लेवलवरून आलेली नाही, त्यामुळे मला वाटतं थोडं कदाचित उद्या जर निफ्टीनं 23,450 ब्रेक केला तर मला वाटतं फर्दर डिक्लाइन निफ्टीमध्ये होऊ शकते, एव्हा बँक निफ्टीमध्ये सुद्धा होऊ शकते, कारण बँक निफ्टी ऑलरेडी 49,600 हा जो महत्त्वपूर्ण सपोर्ट आहे त्याच्या खाली बंद आहे. तेव्हा निफ्टीसाठी मेक और ब्रेक लेवल आहे उद्या 23,450 ते 500. 23,500च्या अबाव मेंटेन राहिला म्हणजे 23,450-500 ही लेवल इंटॅक्ट राहिली तर कदाचित रिकव्हरीचे चान्स आहेत. जर तसं नाही झालं, 23,450 ब्रेक केला आणि मेंटेन राहिलं तर मात्र फर्दर डिक्लाइनिंग निफ्टीला मे बी 23,000पर्यंत येऊ शकते. बँक निफ्टीला सुद्धा फर्दर डिक्लाइनिंग येऊ शकते असं मला वाटतं. त्यामुळे ओव्हरऑल मार्केटसाठी हा थोडासा खूप काळजी करणारा सिनेरिओ डेव्हलप होताना आपल्याला बघायला मिळतो आहे. गेले कित्येक दिवस निफ्टी या रेंजवरून बाउन्स घेण्याचा प्रयत्न करते, पण परत पुन्हा आणि पुन्हा हायर लेवलवरून सेलिंग येताना निफ्टी त्याच लेवलला मेंटेन राहत आहे. त्यामुळे थोडंसं काळजी करण्यासारखं या लेवलला मला वाटतं कारण आहे. त्यामुळे ओव्हरऑल FIचं सेलिंग तर चालूच आहे. काल FIने जवळपास 3,000-3,500 करोडची विक्री, 3,300 करोड. DISने 2,700 करोडची खरेदी केली. आजचा डेटा अजून अवेलेबल नाही, पण ओव्हरऑल गेले कंटिन्यू मार्केटमध्ये FIs ह्या वर्षीसुद्धा 2025 नवीन वर्षाचं सेलिंगच सर्व आहे. कंटिन्यू 2-3 हजार करोडचं रोज विक्री होते. मग होपफुली FIsने आज विकलंच असेल. बँकिंग स्टॉक्स डिक्लाइन करतात, HDFC बँक, SBI, ॲक्सिस बँक, त्यामुळे मार्केटवर दबाव आहे. त्यामुळे ओव्हरऑल जर FIचं सेलिंग कंटिन्यू राहिलं आणि उद्या निफ्टी 23,450-500 होल्ड करण्यात फेल राहिला तर मला वाटतं फर्दर डिक्लाइनिंग मार्केटमध्ये आणखी येऊ शकतं असे चान्सेस सध्या तरी दिसून येतात. त्यामुळे उद्या बघणं गरजेचं आहे. त्यामुळे निफ्टी उद्या मेक और ब्रेक आहे निफ्टीसाठी 23,450-500. 23,500च्या वर मेंटेन राहिला तर परत पुन्हा एक अटेम्प्ट 23,800-850पर्यंत जाण्याचा होऊ शकतो. 23,450 ब्रेक केला तर फर्दर डिक्लाइन निफ्टीमध्ये येऊ शकते. या लेवलनुसार तुम्ही उद्या निफ्टीमध्ये काम करू शकता. बँक निफ्टीमध्ये सुद्धा 23,300 ते 23,400 हा जो 23,500 हा जो सपोर्ट रेंज आहे, तेव्हा आजचा लो आपण म्हणू शकतो 49,300. जर तो ब्रेक झाला तर फर्दर डिक्लाइन बँक निफ्टीमध्ये येऊ शकते. 49,300च्या खाली गेला तर बँक निफ्टी फर्दर डिक्लाइनिंग करू शकते. 49,500च्या वर मेंटेन राहिला तर 49,800 फर्स्ट रेजिस्टन्स, त्यानंतर 50,000पर्यंत बँक निफ्टी जाण्याचे चान्सेस आहेत. बँक निफ्टी 49,500च्या वर 49,800, त्याच्यावरती 50,000पर्यंत बँक निफ्टी जाऊ शकते. लोअर लेवलला 49,300 स्ट्रॉंग सपोर्ट आहे, त्याच्या खाली गेला तर फर्दर डिक्लाइनिंग होऊ शकते. या दोन लेवलनुसार निफ्टी बँक निफ्टीमध्ये तुम्ही ट्रेड करू शकता. दुसरं उद्यासाठी ट्रिगर पॉईंट राहणार आहे TCSचे रिझल्ट्स. आजपासून लार्जर हेवीवेट्स रिझल्ट्स द्यायला सुरू करतात. आज TCSचा पहिला रिझल्ट लागला आहे. प्रॉफिट वाढून आला आहे 12,900 कोटीच्या आसपास काहीतरी आहे. ओव्हरऑल TCSचे रिझल्ट्स आत्ता प्रथमदर्शी तरी चांगले वाटतात. प्रॉफिट ग्रोथ वाढल्या, मार्जिनमध्ये सुधारणा आहे. ओव्हरऑल फक्त नेट प्रॉफिट किरकोळ इस्टिमेट मिस केले. 6,400 काहीतरी समथिंग करोड होतं, त्याखाली 6,400 6,390 करोडच्या आसपास काय ते प्रॉफिट रेशो आहे. पण ओव्हरऑल प्रॉफिटमध्ये हे चांगलं रिझल्ट्स आहेत, ग्रोथ आहे प्रॉफिटमध्ये, फक्त एस्टिमेट्स मिस केलेत. त्यामुळे TCSचे स्टॉकची रिॲक्शन बघणं गरजेचं आहे. तर TCSमध्ये चांगली उद्या पॉझिटिव्ह मोमेंटम राहिला तर मे बी कदाचित थोडंसं मार्केट रिझल्ट सेशन पीक झालं आणि रिझल्ट्स मनासारखे आले तर एकच पॉईंटांनी मार्केटला वर जाण्याचा हा आत्ता येणारा रिझल्ट सेशन. जर अपेक्षेप्रमाणे रिझल्ट्स चांगले लागले तर कदाचित मार्केटसुद्धा बाउन्स घेऊ शकतं. पण जर अपेक्षा भंग करणारे रिझल्ट्स लागले तर मला वाटतं महत्त्वपूर्ण सपोर्ट ब्रेक करून मार्केट खाली जाऊ शकतं. त्यामुळे थोडं मार्केट हे येणारा रिझल्ट सेशनवर पूर्ण वॉच ठेवणं आहे. त्यामुळे ओव्हरऑल मार्केटमध्ये मागाशी ज्या लेवल सांगितलं त्यानुसार तुम्ही निफ्टी बँक निफ्टीमध्ये काम करू शकता. आज NSEमध्ये 624 शेअर्स वाढले, त्याबद्दल 1,884 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये फक्त 16 शेअर्स वाढले, त्याबद्दल 24 शेअर्समध्ये पडझड आहे. पडणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे. सेक्टर इंडिसाइजमध्ये सुद्धा FMCG सेक्टरमध्ये फक्त आज तेजी झाली. बाकी अदर सेक्टर्स IT, मेटल, ऑटो, ऑइल अँड गॅस, फार्मा या सगळ्या सेक्टर्समध्ये
मंदीचा प्रभाव बघायला मिळाला. सगळे सेक्टर मायनसमध्ये क्लोज आहेत. ग्लोबल मार्केटमध्ये युरोपियन मार्केट्स मिक्स आहेत, 10-20 पॉईंट प्लस मायनस आहेत. डाव फ्युचर्ससुद्धा 40 पॉईंट मायनस आहे. त्यामुळे ग्लोबल मार्केटकडून फारसे काही संकेत इन्करेजिंग नाही आहेत. त्यामुळे ओव्हरऑल आजच्या TCSच्या रिझल्ट्सवर आपणाला उद्या TCS स्टॉकची रिॲक्शन कळेल आणि एव्हाना मार्केटचा मूड कळेल एकंदरीत रिझल्ट सेशनवरून. जर रिझल्ट्स चांगले राहिले आणि मार्केटला थोडंसं पॉझिटिव्ह वाटलं की रिझल्ट्स येणाऱ्या कंपनीचे चांगले राहतील तर मला वाटतं निश्चित एक रिकव्हरी येईल. अदरवाईज जर डिसअपॉइंटिंग रिझल्ट्स लागले किंवा वाटले मार्केटला डिसअपॉइंटिंग आहेत, मला तर TCSच्या रिझल्ट्समध्ये काहीच प्रॉब्लेम वाटत नाही, पण मार्केटची अंडरस्टँडिंग वेगळी असते. त्यामुळे जर TCSचे रिझल्ट मार्केटला डिसअपॉइंटिंग वाटले तर निश्चित मला वाटतं आपल्याला आणखी लोअर लेवल्स मार्केट्समध्ये बघायला मिळतील. तर बघूया उद्या आणि मार्केट्स ओव्हरऑल जसं बिहेव करते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.